बघा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचे जे उदाहरण पाहिले आपण, जसं आता आपण कंगवा घासला डोक्यावर आणि पाहिलं होतं की त्याच्यामुळे जे कागदाचे तुकडे आहेत ते चिपकतात त्याला. आता जसं तुम्ही पेन घासला डोक्यावर आणि त्याच्यामुळे त्याचा काय तयार झाला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार झाला आणि त्याच्यामुळे ते कागदाचे तुकडे जे आहेत ते काय झाले, तुमच्या पेनाला चिकटले. तर प्लास्टिक किंवा रबर किंवा एबोनाईटचा दांडा हे जर आपण दुसऱ्या पदार्थांवर घासले तर त्यांच्यावर काय तयार होतो, विद्युत बल तयार होतो. त्यालाच म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. काय म्हणतात त्याला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होतो. आणि त्याच्यामुळे काय तयार होते, त्याच्यामुळे त्या वस्तू त्याला चिपकतात. तर कोणत्या कोणत्या वस्तूंना चिपकतात, प्लास्टिक, रबर आणि एबोनाईटचा दांडा यांना काय होतात, त्या वस्तू चिपकतात. जसे कागदाचे तुकडे जर आपण त्यांना पेनाने आपल्या केसांवर घासलं तर त्याच्यावर विद्युत बल तयार होतो आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा तयार होऊन त्याला ते कागदाचे तुकडे तिथं चिपकतात. समजला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स.